भारतातल्या महत्वाच्या अशा पेंच टायगर रिझर्व मध्ये आता एक बोट आलेली आहे। ही बोट जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे, कारण की सोलर वरती ही बोट चालते आहे। कोचीन वरून ही जी बोट आलेली आहे, या बोटच्या माध्यमातून दोन भाग जे आहे पेंच अभयारण्याचे ते दोन भाग जोडले जाणार आहे। आणि या ठिकाणी कोलित मारा जो भाग आहे तो हा भाग दिसतोय। आणि कोलित मारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात। आणि या ठिकाणी दुसरं जे गाव आहे अमलतास जवळचं त्या ठिकाणचं दोन गावं जे आहे किरंगी सरा गाव, हे दोन गावं जे आहेत जोडली जाणार आहे। किरंगी सरावरून जर कोलितमारा किंवा पलीकडे जायचं असेल तर जवळपास 3-4 तासापेक्षा जास्त वेळ लागतो। पण आता ही जी बोट आलेली आहे या बोटीमुळे अत्यंत म्हणजे 1 तासापेक्षाही अर्धा तास ते 1 तासापर्यंत वेळ जो आहे तो लागणार आहे। सोलर बोट आहे आणि सोलर बोट ही आहे। यानंतर आणखी बोट येणार आहे। सी प्लेन सुद्धा या परिसरामध्ये येण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या। त्यामुळे आता विदर्भाच्या विकासासाठी एक त्या संदर्भामध्ये ही अत्यंत महत्त्वाची आहे। आशिष जयस्वाल माझ्यासोबत आहेत, तेचे आमदार आहेत आणि त्यासोबतच पर्यटक अभ्यासक आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना विचारूया। भाऊ, सी प्लेन सोबत आता महत्त्वाचा आहे। तो कोलितमारा आहे आणि गाव आहे, याचं नाव आहे किरंगी सर्रा। कोलितमारा आणि किरंगी सर्रा हे म्हणजे आजूबाजूला असलेले गाव एकाच ग्रामपंचायतचे, परंतु दोन्ही गावाच्या लोकांना बोटीतून जावं लागते। ही जी नवेगाव खैरी कुवारा बिसन आणि कोलितमारा आणि त्यानंतर पुढे इथे जर आपण ह्या तोटलाडोकडे जाणारी ही सुमारे 20 किलोमीटरची वॉटर बॉडी आहे, ज्यामध्ये पाण्याची थोक 365 दिवस असतात। असे वेगवेगळे आयलंड या पाण्यामध्ये आहे। आणि या आयलंड मध्ये जे बर्ड्स आहे ते वेगवेगळे मायग्रेटेड बर्ड्स आणि सर्व प्रकारचे पक्षी या ठिकाणी असतात। आणि इथला वेदर, इथला अँबियन्स, इथला शुद्ध ऑक्सिजन, इथली पूर्ण हिरवगार परिसर हे, आणि महत्वाचं म्हणजे की या बोटीतून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा कुठलंही, आता साऊंडलेस ही बोट आहे सोलर असल्यामुळे, त्याच्यामुळे पर्यावरण पूरक आहे आणि कुठल्याही वन्यजीव किंवा जे पक्षी आहे त्यांच्यावर कुठलाही विपरीत परिणाम पर्यावरणावर होणार नाही। आणि ही एक अनुभूती फार अत्यंत, मी अनेकदा या ठिकाणी प्रवास केलेला आहे। नंतर मी जिल्हा नियोजन समितीतून ही बोट या ठिकाणी 2 बोट या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। आता एक बोट आलेली आहे, दुसरी बोट लवकरच येत आहे। आणि आता ही जी ड्रोन शूटिंग आणि वेगवेगळ्या वृत्तवाहिनीचे लोक या ठिकाणी आलेले आहे मुंबईवरून, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या भागाच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी, इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण याची योग्य प्रसिद्धी करावी। आणि जो एकदा इथं येईल इथल्या प्रेमात पडेल आणि रामटेकला कधीच विसरणार नाही। महाराष्ट्रात नाही तर देशात अशा पद्धतीची अनुभूती कुठेही तुम्हाला मिळू शकत नाही। अभयारण्य अनेक असतील, बाग अनेक ठिकाणी दिसेल, परंतु ही जी बोट राईड आहे ही कदाचित देशात कुठेच नसेल। आणि याशिवाय आपण आता अनेक सोलर बोट्स या ठिकाणी आणत आहोत। 2014 ला मी सी प्लेन आणलं होतं। नंतर 2024 ला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता। या टर्मला नव्याने आमदार झाल्यानंतर केंद्राने उडान योजनेमध्ये याला मंजुरी दिली आहे। आणि त्यामुळे प्रत्येक फ्लाईटला, प्रत्येक पॅसेंजरला 3000 रुपयाची सबसिडी त्यामुळे राहणार आहे। याचं टेंडर झालेलं आहे आणि L1 निश्चित झाल्यानंतर सी प्लेन साठी नव्याने इन्व्हेस्टरला निविदा या ठिकाणी NIT बोलून किंवा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट बोलून बोलवण्यात येईल। किंबहुना शासनाचा स्वतःचा एक सी प्लेन या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल। हो, हे सांगा, या ठिकाणी वाघ जो आहे तो दिसत असतो या परिसरामध्ये, पोहतानाही वाघ आहे। आणि ही जो भाग आहे 20 किलोमीटरचा, नदीमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात। आणि काय काय सांगाल तुम्ही, हे जे 20 किलोमीटरचं अंतर आहे, या 20 किलोमीटर अंतरामध्ये तुम्हाला वाघ, क्रोकोडाईल आणि इतर काही गोष्टी तुम्हाला दिसू शकतात। बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याचा अभ्यासही करता येणार आहे। देशाच्या कुठल्याही पर्यटकाला किंवा पर्यावरण प्रेमीला किंवा ज्याला निसर्गाबद्दल आनंद आहे त्यासाठी हे स्थळ अतिशय उपयुक्त आणि महत्वाचं आहे। आणि हे शब्दातून व्यक्त करणं कोणाला शक्य नाही। कदाचित महाकवी कुलगुरू कालिदास राहिले असते, त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने या भागाचा वर्णन मेघमार्गासारखा केला असता। मेघमार्गाचा वर्णन कालिदासांनी केलेलं आहे,
परंतु किरंगी शहरा कोलीतमारा ते नवेगाव खरी या प्रवासाचं वर्णन कदाचित कुठला मोठा ज्येष्ठ साहित्यिक किंवा कवीच करू शकेल, तो सामर्थ्य माझ्यात नाही. आपण पाहू शकतो कोलीतमारा परिसरामध्ये ही बोट जी आहे ही सुरू झाल्यामुळे अंतर कमी झालंय आणि दुसरीकडे पर्यटन सुद्धा या ठिकाणचं वाढणार आहे.